नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत एस टी महामंडळाचे संपूर्ण बस टायमिंग, म्हणजे चांद्यापासून तर बांद्यापर्यंत सांगायचं म्हणजे महाराष्ट्राच्या या टोकापासून तर त्या टोकापर्यंत जेवढे तालुके, जिल्हे, ग्रामीण भाग जेवढे बसस्थानक असतील त्याचे संपूर्ण बस टायमिंग आपण डायरेक्टली PDF डाउनलोड करू शकतो जिल्हा वाईज। मित्रांनो तुम्ही बस टाइम टेबल तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही जवळच्या बसस्थानकात जाऊन चौकशी करता किंवा तुम्ही त्या ठिकाणी लावलेले जे बसचे वेळापत्रक आहे, टाइम टेबल एस टी महामंडळाचे MSRT बसचे, ते तुम्ही चेक करता। तर मित्रांनो तुम्हाला काही ऑनलाईन रिझर्वेशन ॲप आहेत एस टी महामंडळाचे, MSRTC रिझर्वेशन ॲप, त्यावरती जाऊन तुम्ही जे गाड्या ऑनलाईन आहेत त्याचे रिझर्वेशन तुम्ही करू शकता किंवा त्यावरती जाऊन तुम्ही बसचे वेळापत्रक पाहू शकता। पण मित्रांनो ग्रामीण भागाच्या छोट्या छोट्या जे फेऱ्या आहेत, छोट्या छोट्या ज्या गाव आहेत, खेडेगावात, त्यांना जोडणाऱ्या ज्या बसेस आहेत त्यांचे टायमिंग तुम्ही ऑनलाईन पाहू शकत नाही। तर मित्रांनो MSRTC ॲपवरती ते सगळी PDFच प्रत्येक तालुक्यानुसार दिलेली आहे। तर आपण त्या वेबसाईटवर जाऊन ती PDF डाउनलोड करून आपण प्रत्येक गावचे, प्रत्येक तालुक्याचे बस टायमिंग कसं चेक करणार आहोत त्या संदर्भातली माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो एक तुमच्या लक्षात आणून देतो, जर मित्रांनो तुम्ही ST ने नेहमी प्रवास करत असाल, MSRTC बसने नेहमी प्रवास करत असाल, जर आणि तुम्हाला बस रिझर्वेशन करायची असेल मोबाईलवरून, तर प्ले स्टोअरवरती रिझर्वेशन ॲप हे उपलब्ध आहे। मित्रांनो आपण याआधी व्हिडिओ बनवलेला आहे की त्या प्ले स्टोअरवरून कसं डाउनलोड करायचं, ते ॲप कसं उघडायचं, त्यावरती रिझर्वेशन कसं करायचं, तिकीट बुक कसं करायचं, पैसे कसे करायचे, त्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ तयार केलेला आहे। जर मित्रांनो जर तुम्हाला 4 दिवसाची पास काढायची असेल, 3 महिन्याची पास काढायची असेल, तर या संदर्भातली माहितीसुद्धा आपण आपल्या चॅनलवर दिलेली आहे। तुम्ही चॅनलवर जाऊन व्हिडिओच्या लिस्टमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। मित्रांनो वळूया आपल्या मुद्द्याकडे। मित्रांनो आता आपण गुगलवर जाऊया, गुगल क्रोमवरती, आणि आपण छोट्या छोट्या बसचे रूट्स जे आहेत ग्रामीण भागाचे, शहरी भागाचे, ते आपण अख्खी PDF जिल्ह्यानुसार आपण तालुका वाईज डाउनलोड कसं करू त्या संदर्भातली आता आपण माहिती घेऊया। तर आपण गुगलवर जाऊ आणि ती माहिती डाउनलोड करू। गुगलवर जाऊन MSRTC टाईप करायचं आहे, मग MSRTCवर टॅप करायचं आहे। टॅप केल्यानंतर ही अशी वेबसाईट ओपन होते। ओपन झाल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे बस स्थानकचे वेळापत्रक। लाल सिम्बॉल्समध्ये बस दिसते आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे बस स्थानक वेळापत्रक PDF डाउनलोड, त्यावरती आपल्याला टॅप करायचं आहे। टॅप केल्यानंतर अशी एक फाईल ओपन होते, त्यामध्ये बघा सगळे प्रदेशचे नाव दाखवलेले आहे। छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, अमरावती प्रदेशचे विभाग दाखवले आहेत, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा। तर आपण अकोला विभागाचं एक PDF खोलून पाहू। आता अकोला विभागावरती आपण टॅप करू आणि ते PDF एक ओपन करून पाहू। PDF आपण ओपन करू। PDF ओपन केल्यानंतर संपूर्ण त्या जिल्ह्याचे जेवढे काही तालुके आहेत ते संपूर्ण बस टायमिंग आपण या ठिकाणी पाहत आहोत। बघा जाणाऱ्या गाड्या, येणाऱ्या गाड्या, गावाचे नाव, वेळापत्रक, वाशिम, अकोला, असे भरपूर टायमिंग्स आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये आगार संपूर्ण दिलेले आहेत, पहा एकदम ठळक डिजिटल याच्यामध्ये आहे, तुम्ही पाहू शकता। वेळापत्रक सगळे डिजिटलमध्ये आहे आणि आपल्याला शोधायला गाडीचे टायमिंग सोपं जाते। आता आपण एक दुसरं अजून पाहूया, नागपूरचं पाहूया, नागपूर विभागाचं। तुम्ही कुठल्याही जिल्ह्याचं पाहू शकता, मी एक उदाहरण म्हणून हे पाहत आहे। आता आपण चंद्रपूर विभागाची PDF ओपन केलं, बघा एकदम डिजिटलाइज सगळ्या गावचे बसचे टायमिंग यामध्ये दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। त्याचे स्क्रीनशॉट काढून तुम्ही मित्रांना शेअर करू शकता किंवा तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता। तुम्ही झूम करून संपूर्ण टायमिंग बारीक सारीक पाहू शकता। यामध्ये वेळापत्रक पहा सगळे संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, पुणे, मुंबई, नागपूर, संपूर्ण विभागाचे तुम्ही बस टायमिंग चेक करू शकता। मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण मुंबई विभागाचे पाहिलेले आहेत, पहा यामध्ये सातारा विभागाचं ओपन केलं आहे आपण, हे बघा सातारा विभागाचे पण संपूर्ण बस टायमिंग दिलेले आहे। MSRT बस सातारा डिव्हिजन।
सातारा डिव्हिजनचे सुद्धा सगळे ओपन केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता सगळे बसस्थानकाच्या फेऱ्या यामध्ये दाखवत आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या कधी सुटणार आहेत त्याचे संपूर्ण टायमिंग या वेबसाईटवर जाऊन तुम्ही पाहू शकता. हे पहा, एकदम डिजिटलाइज आहे, एकदम अचूक आपल्याला त्याचे टायमिंग शोधता येतं. ग्रामीण भागाचे पण टायमिंग आपल्याला पाहता येतं. मित्रांनो, तुम्हाला एकदम सोपं आहे. फक्त गुगलवर जाऊन MSRTC सर्च करायचं आहे आणि डायरेक्टली तुम्ही ST महामंडळाच्या वेबसाईटवर जाता आणि लाल सिम्बॉलवरती जे दिसत आहेत ST बस वेळापत्रक, फक्त त्यावरती टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर तुम्हाला तुमचे जिल्हे दिसायला लागतील आणि त्यावरती टॅप करून तुम्ही PDF ओपन करून तुम्ही बसचे वेळापत्रक पाहू शकता. धन्यवाद.